श्रोते हो, आपण आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनोगत आणि आपल्या सुंदर सुंदर चारोळ्या ज्या आपल्या मान्यवरांनी पाठवलेल्या आहेत त्याचा आस्वाद घेत आहोत. आणि त्या शृंखलेमधल्या आपण पुढच्या एका मनोगताकडे आणि आपण रचनांकडे वळूयात. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. 5व्या वाढदिवसानिमित्त रेडिओ पुणेरी आवाज कार्यक्रमास माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, तसेच पुढील वर्षासाठी प्रगतिमय अनेक शुभेच्छा. आर.जे. कैलास सर, मनस्वी नमस्ते. गोड गोड आवाजाचा वाह वाह. रेडिओ पुणेरीचा आर.जे. ठेवा. गोड गोड आवाजाचा वाह वाह. रेडिओ पुणेरीचा आर.जे. ठेवा. कैलासजींच्या आवाजाचा तो हेवा हेवा. धन्यवाद मॅडम. आम्हासाठी कौतुके बोल हर्षाचा मेवा. आम्हासाठी कौतुके बोल हर्षाचा मेवा. तर खूप सुंदर असं मनोगत मॅडमच्या या मनोगतामध्ये खूप सुंदर असं शब्दांकन होतं. आणि मॅडमनी पुढं असं लिहिलं आहे की हा खेळ शब्दांचा, हा खेळ लेखण्यांचा, त्या रेडिओ पुणेरीचा आवाज साहित्याचा. तेच कैलास, तोच आवाज, परी अवघा महाराष्ट्र बोले त्यांच्या मुखात. क्या बात आहे, वाह. आणि खरंच की शब्द म्हणजे आवाज माझा असतो, परंतु अवघा महाराष्ट्र आणि आपल्या जगातल्या मान्यवरांचे शब्द आहेत, ते शब्द बोलत असतात. खूप सुंदर अशा ओळी आहेत. आणि पुढं मॅडमने असं लिहिलं आहे की हा खेळ शब्दांचा, रेडिओ पुणेरीचा, आनंद जनास देई आवाज हरलेखनीचा, आनंद जनास देई हरलेखनीचा. आणि शेवटी मॅडम असं लिहित आहेत की असाच आनंद तो सतत मिळत राहो. हा खेळ शब्दांचा, हरवर्षी फुलत राहो, हरवर्षी फुलत राहो. खूप खूप धन्यवाद. आपण खूप सुंदर अशा ओळी आणि खूप सुंदर असं शब्दांकन आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पाठवलेलं आहे. आणि जसं की आपण म्हणालात की अवघा महाराष्ट्र जो आहे तो शब्द पाठवतो आणि आपण तो सादर करतो. आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आपली ही जी नाळ जुळलेली आहे, हे जे आपलं ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत, हे ऋणानुबंध कायम असेच राहो अशी शुभेच्छासुद्धा आपल्या सर्वांना देतो. खूप अप्रतिम या ओळी होत्या की आनंद जो आहे तो मिळत राहो या शोच्या माध्यमातून. आणि हा खेळ शब्दांचा हरवर्षी फुलत राहो आणि निश्चितपणे फुलेल. कारण आपण सर्वजण या शोमध्ये आहात, आपण सर्वजण रचना पाठवत आहात, आपण सर्वजण या शब्दाला फुलवत आहात, बहरवत आहात. आणि आपला सहभाग हाच या शोचा सन्मान असतो. प्रत्येक साहित्यिकांची प्रत्येक रचना आपण या शोमध्ये घेतलेली आहे, त्यामध्ये आपण कधीही चुका काढलेल्या नाहीत. आपण कोणत्याही साहित्यिकांच्या रचनेबद्दल आजपर्यंत टीका टिप्पणी केलेली नाही, किंवा एखादी रचना ही व्यवस्थित जुळली नाही, त्याचं शब्दांकन व्यवस्थित नाही असं म्हणून आपण ती शोमधून काढून टाकली नाही. हे आजच्या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. कारण माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की जेव्हा कुणीही पहिल्यांदा लिहितं तेव्हा तो चुकतो, जेव्हा कुणी पहिल्यांदा लिहितं तेव्हा तो घाबरतो. परंतु जर त्याच्या चुकलेल्या शब्दांनासुद्धा आपण थोडंसं दुरुस्त करून ते जगासमोर सादर केलं तर लिहिणाराचा आत्मविश्वास वाढतो, नाही का? आणि या आत्मविश्वासाला पुढं वाढवण्यासाठी, नवोदितांना लिहितं करण्यासाठी आपण या शोची निर्मिती केलेली होती. हा शो सुरू केलेला होता. आणि आज 5 वर्षाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर खरंच की मला किती आनंद झालेला आहे हे मी तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत. कारण खूप म्हणजे खूप वाटलं नव्हतं कधी की हा टप्पा इथपर्यंत येईल आणि आपण एवढं भरभरून असा प्रतिसाद द्याल. खूप सुंदर असे शब्द जेव्हा आपण या शोच्या निमित्तानं पाठवता आणि या मनोगतामध्ये सुद्धा आपण पाहतोय, मागच्या शोमध्ये सुद्धा आणि आजसुद्धा खूप सुंदर आपल्या FM-बद्दल भावना आणि या शोबद्दल भावना, माझ्या आवाजाबद्दल आपण भावना FM-पर्यंत पोचवल्या, त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये विराज पाटील सरांनी मुंबई विक्रोळी येथून लिहिले क्षणभंगूर शीर्षकाखाली. विराज पाटील सर लिहित आहेत मुंबई विक्रोळी येथून क्षणभंगूर या शीर्षकाखाली की पापण्यांच्या खिडकीत भावनांचा पूर, पापण्यांच्या खिडकीत भावनांचा पूर, डोळ्यांच्या दृष्टीत संवेदनांचा धूर. वाह. पापण्यांच्या खिडकीत भावनांचा पूर, डोळ्यांच्या दृष्टीत संवेदनांचा धूर. प्रीत आपली माझ्याकरिता जन्मजन्मांतरीची, प्रीत आपली माझ्याकरिता जन्मजन्मांतरीची, आणि तुझ्यासाठी मात्र क्षणभंगूर, आणि तुझ्यासाठी मात्र क्षणभंगूर, तुझ्यासाठी मात्र क्षणभंगूर. वाह वाह.
तर आपण ही चारोळी जर ऐकली श्रोते हो, तर आपल्या लक्षात येईल की या चारोळीतला प्रत्येक शब्द न शब्द बोलका आहे आणि या चारोळीतल्या प्रत्येक शब्दामध्ये एवढी डेप्थ आहे, एवढी खोली आहे की ती अगदी काळजाला भिडते. जसं सरांनी लिहिलं आहे की पापण्यांच्या खिडकीमध्ये भावनांचा पूर आहे आणि डोळ्यांच्या दृष्टीमध्ये संवेदनांचा धूर आहे. किती अप्रतिम आणि गहिरी अशी उपमा सरांनी दिलेली आहे की संवेदनांचा धूर आणि प्रीत आपली माझ्याकरिता जन्मजन्मांतरीची. कारण मी तुला जन्मजन्मांतरीची मानतोय, पण तुझ्यासाठी मात्र ही प्रीत क्षणभंगूर आहे. तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही विरह चारोळी आणि पापण्यांच्या खिडकीत आलेला भावनांचा पूर सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे. आणि श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये अर्चना कृष्णराव सुदामे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. अर्चना कृष्णराव सुदामे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे की खेळ खेळण्यास लागते अंगण, शब्द सहवासाचे ते गप्पांगण. वाह! खेळ खेळण्यास लागते अंगण, शब्द सहवासाचे ते गप्पांगण. हा खेळ शब्दांचा तुन स्नेहांगण, हा खेळ शब्दांचा तुन स्नेहांगण. अनुभूती लाभते नभांगण, अनुभूती लाभते नभांगण. वाह! खरंच की ह्या खेळ शब्दांचा या शोमधून स्नेहांगण निर्माण होतं आणि नभांगणाची अनुभूती येते. खूप अप्रतिम सुंदर असे हे शब्द मोती होते आणि या शब्दमोत्यांच्या माध्यमातून मॅडमनी या शोप्रती FM प्रतीच्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की शब्द सहवासाचं ते गप्पांगण असतं. आणि खरं आहे, मी नेहमी म्हणत असतो की मला तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं. तुमच्या शब्दामधली गहिराई, तुमच्या शब्दामधली जी डेप्थ असते, तुमचे शब्द तुम्ही लिहित असताना तुमच्या मनामध्ये काय त्यावेळी चाललेलं असेल याची कल्पना मी करत असतो आणि त्या शब्दांना जगासमोर सादर करत असतो. कारण हे जग हे निश्चितपणे तुम्हाला ओळखणार. तुम्ही सुरुवात करा. कधीही स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाकडं दैवी काही अशा अलौकिक प्रतिभा असतात, परंतु आपण ते जगासमोर आणत असताना खूप वेळा दबकतो, खूप वेळा घाबरतो. लोक काय म्हणतील, लोक चुकलं म्हणतील किंवा लोक नाकारतील. या गोष्टीमुळं अनेक प्रतिभावंत लोक जे आहेत आपल्याकडं असलेल्या प्रतिभांना ते झाकून ठेवतात. या व्यक्त व्हा. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा या शोमध्ये मी RJ कैलास आपल्या जगभरातल्या साहित्यिक मान्यवरांना आवाहन करतोय की या आणि मोकळे व्हा, या आणि व्यक्त व्हा. तुम्ही कविता पाठवा, तुम्ही चारोळ्या पाठवा आणि तुमच्या कवितांना आणि तुमच्या चारोळ्यांना जगभर पोहोचवण्याचं काम आम्ही करू. आणि तुमच्या शब्दामध्ये लिहित असताना जेवढी ताकद होती त्याच ताकदीनं आपण ते श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे लिहिते व्हा. मॅडमची अप्रतिम आणि सुंदर अतिशय भावविभोर अशी ही चारोळी होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका मनोगताकडे वळूयात. आणि ज्या मनोगतामध्ये मॅडमनी अर्चना कृष्णराव सुदामे मॅडम यांनीच छत्रपती संभाजीनगर येथून सुंदर असं मनोगत पाठवलेलं आहे. मॅडम लिहित आहेत. आपण चारोळी मॅडमची ऐकली, आता आपण मनोगत ऐकूया. मॅडम लिहित आहेत. अर्चना कृष्णराव सुदामे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून मनोगतामध्ये लिहिले की वेगवेगळ्या विषयावर चारोळ्या ऐकण्याचे श्रवणश्रूक श्रोत्यांना लाभते. ज्ञानात भर पडते ती वेगळीच आणि कार्यक्रम श्रवणीय होतो तो आपल्या RJ कैलास सरांच्या विश्लेषक निवेदनामुळे. खूप खूप धन्यवाद मॅडम. एका खिलाडी वृत्तीने अवजड शब्द हृदयस्पर्शी होता हे कळत नाही. आजच्या काळात तो जो तणाव निर्माण होत आहे तो अशा कार्यक्रमातून काही अंशी निवळण्याचे काम सर आपल्या संपूर्ण टीमकडून होत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात किंवा आपल्या शोबद्दल, आपल्या FMबद्दल जेव्हा आपल्या श्रोत्यांना, आपल्या साहित्यिकांना असं वाटतं, हे कळतं, तेव्हा खरंच मन भरून येतं. कारण प्रत्येकजण कोणतंही कार्य करत असताना, सामाजिक कार्य करीत असताना किंवा FMच्या माध्यमातून काम करीत असताना आपण जे करतो आहे त्यामुळं फायदे काय होत आहेत, तोटे काय होत आहेत हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं. कारण आपण जे कार्यक्रम करतो आपल्याला माहीत आहे की आपल्या FMवर कला, क्रीडा, संस्कृती, ज्ञान, मनोरंजन सर्व प्रकारचे कार्यक्रम असतात. आणि अगदी मोटिवेशनचे तर खूप सारे कार्यक्रम असतात ज्यामधून जगणं म्हणजे काय हे शिकवलं जातं. दुःखांवर मात कशी करावी हे शिकवलं जातं. खूप सारे कार्यक्रम आहेत, मोटिवेशनल आहेत. तर त्या मोटिवेशनल कार्यक्रमांच्या माध्यमातून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने कसं
पाहावं हे आपल्याला सांगितलं जातं, ज्याबद्दलसुद्धा खूप साऱ्या प्रतिक्रिया FM ला येतात. आणि मॅडमनी खूप सुंदर अशी प्रतिक्रिया मनोगत लिहिताना लिहिलेलं आहे. ज्ञानात भर पडते, कार्यक्रम श्रवणीय होतो आणि निवेदनामुळे अवघड शब्द हृदयस्पर्शी होता हे कळत नाही. आणि जसं की मॅडमनी म्हटलेलं आहे की आजचा काळच हा तणावाचा आहे. आजच्या काळामध्ये ताणतणाव खूप सारे आहेत आणि या ताणतणावामध्ये माणसाला कुठंतरी मनशांतीची गरज असते. माणसाला कुठंतरी अशा शब्दांची गरज असते की जे शब्द त्यांच्या मनाला एक गारवा निर्माण करतील, ज्या शब्दांमुळे त्यांचं मन जे आहे अस्वस्थ बेचैन मन जे आहे ते शांत होईल. मनामध्ये कुठंतरी एक हलकं फुलका गारवा निर्माण होईल आणि ज्यामुळं तो तणाव जो आहे तो निवळण्यास मदत होईल. आणि आपल्या FMच्या माध्यमातून, आपल्या या शोच्या माध्यमातून आपला हात छोटासा असा प्रयत्न असतो. तर आपली प्रतिक्रिया ही खूप सुंदर होती. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि पुढच्या आपण एका प्रतिक्रियेकडे आणि चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून ज्ञानज्योती या शीर्षकाखाली चारोळीमध्ये लिहिलं आहे की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सावली असे ती ज्योतिबाची. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सावली असे ती ज्योतिबाची. अपरिमित सोसुनी हो कष्ट, अपरिमित सोसुनी हो कष्ट. उघडली कवाडे स्त्री शिक्षणाची, उघडली कवाडे स्त्री शिक्षणाची. वाह. तर ज्ञानज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचे भाव खूप अप्रतिम आणि सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांना खूप सारे कष्ट झाले, खूप त्यांच्यावर टीका झाल्या, खूप त्यांना अतोनात असा छळ सोसावा लागला. स्त्री शिक्षण ही एक स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला सत्यामध्ये उतरवण्यासाठी समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी जी शिक्षणाची दारे आहेत ती सर्व महिलांसाठी उघडली, स्त्रियांसाठी उघडली. आणि त्यामुळं आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा जो आहे तो परिचय दिलेला आहे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन असलेली ही चारोळी होती. आणि सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून आपल्या मनोगतामध्ये लिहिलं आहे की नमस्कार सर. खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार. हा खेळ शब्दांचा रेडिओ पुणेरी आवाज FM यास 17 मार्च रोजी 5 वर्ष पूर्ण झालीत. यासाठी खूप खूप अभिनंदन. मी 6 महिन्यापूर्वी या उपक्रमात सहभागी झाले आणि खूप सुंदर अनुभव आहे. या कार्यक्रमातून अनेक नवोदित लेखक कवी यांना संधी मिळते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे RJ कैलास यांच्याविषयी सांगावे ते कमीच. खूप खूप धन्यवाद मॅडम. कारण त्यांच्या आवाजात सर्व चारोळे ऐकणे हा सुखद अनुभव असतो. प्रत्येक शब्दाला ओळीला ते न्याय देतात. सुंदर पद्धतीने त्या चारोळीचा अर्थ उलगडून सांगतात आणि त्या चारोळीला देखणे रूप प्राप्त होते. ही किमया सर त्यांच्या काव्यमय शब्दसुरातून साध्य करतात आणि तो संपूर्ण कार्यक्रम सुरेख काव्य मैफिलीचे रूप धारण करतो. आदरणीय सरांना शब्दांची नेमकी जाण आहे, त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होतो. सरांना आणि रेडिओ पुणेरी आवाज FM शो हा खेळ शब्दांचा सर्वांना अनंत शुभेच्छा. आणि या सुंदर उपक्रमास आम्हा रसिकांचा मानाचा त्रिवार मुजरा. सुलभा सत्तुरवार मॅडम पुणे येथून मॅडमनी पाठवलेली ही सुंदर अशी प्रतिक्रिया आणि मनोगत. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि जसं की आपण मनोगतामध्ये लिहिलं आहे की नवोदित लेखक कवींना संधी मिळते. आणि माझ्या आवाजाबद्दल आणि आपल्या शोबद्दल ज्या आपण भावना व्यक्त केल्या त्या अवर्णनीय अशा आहेत. खूप भारावून येतं अशा सुंदर सुंदर प्रतिक्रिया ऐकल्यानंतर. आणि आपले शब्द आणि त्या शब्दांना न्याय देण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्या या FMच्या माध्यमातून, आपल्या या शोच्या माध्यमातून असतो. आणि कार्यक्रमाची रंगतदारबद्दल जर आपण म्हणत असाल तर जसं मी नेहमी म्हणतो की कार्यक्रम रंगतदार तेव्हाच होतो जेव्हा त्यामध्ये आपल्या सर्व साहित्यिक मान्यवरांसारखे जाणते आणि शब्दांची जाण असलेले तसेच नवोदित साहित्यिक जे आहेत ते सहभागी होतात, जे शब्दामध्ये असे भाव लिहितात की ते अगदी मनाला स्पर्शतात. आणि त्याचं सादरीकरण करत असताना माझ्याकडून ते आपोआप घडून जातं, कारण मी स्वतःसुद्धा साहित्यिक आहे. आणि शब्द, कविता, माणसाच्या मनाचे वेगवेगळे भाव हे सुद्धा जसं की तुमच्या सर्वांप्रमाणेच मी सुद्धा लिहितो. त्यामुळं मला त्या शब्दांबद्दल थोडीशी जवळीकता असते आणि ती जवळीकता मी माझ्या शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. खूपच अप्रतिम आणि सुंदर असे हे आपले मनोगत होते, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका मनोगताकडे वळूयात, ज्यामध्ये हृदयजाकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले. श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात्य